नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे आषाढी एकादशी, तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आज आषाढी एकादशी निमित्त आज मी मम्मीला घेऊन निघालो आहे ते मंदिरामध्ये। आमच्या इथूनच एक पेंडखोपली रोडला सासगाव इथे धाकटी पंढरी म्हणून आहे, तर तिथं विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आज मी निघालेलो आहे। तर मी आहे, माझ्यासोबत मम्मी आहे आणि श्रद्धा आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। तर मंडळी, मी आता पोहोचलो आहे ते सासगावमध्ये। मागे गाडी पार्क केले आणि आता निघाले मंदिराच्या दिशेने। आज सासगावमध्ये प्रचंड गर्दी आहे। आता दुपारचे वाजलेत 4 आणि सकाळपासून एवढी गर्दी होती, ते आता थोडीफार कमी झाले। तरी पण आता येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची गर्दी बघाल ना तर हैराण व्हाल, एवढी गर्दी आहे इथे। ज्या वेळेला सासगावची जत्रा भरते ना दिवाळीमध्ये, त्यावेळेला तर इथं लाखोंच्या संख्येने इथं पब्लिक येत असते। चला तर मग निघालो आता मंदिरामध्ये। तिकडे बघा ना, सासगावमध्ये वाहनांच्या रांगा लागल्यात। भाविक सगळे बघा इकडे दर्शनासाठी बघा, वरती किती आहेत। ते तिकडे वरती मंदिर आहे माऊलींचं। भाविक भक्त बघा ना किती मोठ्या संख्येने इकडे गर्दी करतात। तिकडे वरती मंदिर आहे आणि आज इकडे पब्लिक बघा। ज्या लोकांना पंढरपूरला जायला शक्य होत नाही, ती लोक सासगावमध्ये असलेल्या धाकटी पंढरी येथे येऊन विठू माऊलींचं दर्शन घेत असतात। बघा ना, माझ्या मागे बघू शकता किती लोक आहेत। सकाळपासून तर एवढी प्रचंड गर्दी असते ना की अक्षरशः लाईन लावायला लागते इथं। आणि आत्ता दुपारचे वाजलेत 4, तर थोडीफार गर्दी कमी आहे, तरी पण भरपूरच आहे तसं बघितलं तर। चला तर मग आता निघालो मंदिराच्या दिशेने। भाविक बघा किती मोठ्या संख्येने दर्शन घेऊन आता मंदिराच्या खाली निघाले सगळेजण। आता मी पोहोचलोय मंदिराच्या पायथ्याशी बघा। मंदिराच्या आवारात पोहोचले आता आणि गर्दी बघा। आता मी पोहोचलोय बघा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर धाकटी पंढरी ताकाई। मंदिराच्या आवारात पोहोचलोय आता जाऊया दर्शन घ्यायला। बघा किती गर्दी आहे। संध्याकाळचे वाजले 4 तरी पण गर्दी बघा। आता मी पोहोचलोय बघा ना मंदिराच्या आवारात आणि आता जातो दर्शन घेण्यासाठी। हा देवदर्शन मार्ग आहे। अगोदर तिकडून खालून होता तो रस्ता, आता इकडून केला दर्शनासाठी। देवदर्शन विठू माऊलींच्या दर्शनासाठी बघा ना रांगा लागल्यात। विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी बघा ना भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे। आता उभा आहे दर्शनाच्या रांगेमध्ये। माऊलींच्या दर्शनासाठी आता आम्ही पोहोचलो ते गाभाऱ्यामध्ये। जवळपास 1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर माऊलींच्या चरणाशी आम्ही पोहोचलो आहोत। आणि आता थोड्याच वेळात आम्ही माऊलींच्या चरणाशी नतमस्तक होणार आहोत।
एकच लाईन राहिले फक्त आता. भाविक बघा. दोन तास दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर माऊलींचं दर्शन घेऊन आता निघालो आहे बाहेर. जवळपास आज हजारोच्या संख्येने भाविक भक्त आज धाकटी पंढरी सासगाव खोपोली येथे दर्शनासाठी आले आहेत आणि मस्त वाटलं जरा दर्शन घेऊन माऊलींचं. अजून पण बघा ना भाविक भक्त ना येतच आहेत दर्शनासाठी. माऊलींचं दर्शन घेऊन कसं वाटलं? हां मस्त वाटलं ना. आज मम्मीचा पण उपवास आहे ना, आषाढी एकादशी, त्यामुळं मम्मीला घेऊन आलो होतो मंदिरामध्ये. दर्शन घेऊन आता निघालो आहे घरी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. थँक्यू.